इथं आपण फ्राय पॅन तापत ठेवलाय. अख्खा एक नारळ घेतलाय मी, त्याचे तुकडे केलेत. आणि आता इथं आपण एक खोबरं भाजून घेऊया. तुम्हाला ओलं पाहिजे तर ओलं खोबरं घ्या, सुकं पाहिजे तर सुकं खोबरं घ्या, किंवा ओलं दोन्ही मिक्स घेतलं तरी चालेल. आणि हे खोबरं आपल्याला आता चांगलं कलर लाल येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. ओलं खोबरं असेल तर थोडा वेळ लागतो भाजायला, सुकं खोबरं असेल तर पटकन भाजलं जातं. आता मी खोबरं चांगलं भाजून घेते, नंतर दाखवते तुम्हाला. इथे बघा आपलं खोबरं भाजून झाले. गॅस बारीक केलाय. आता खोबरं काढून घेते मी दुसऱ्या एका प्लेटमध्ये. खोबरं भाजलेच भांडं घेतले, त्यामध्ये कांदा टाकूया. थोडंसं तेल ओतणार आहे आपण त्यामध्ये, अगदी थोडंसं. आपण पोहे खातो तो चमचा. आणि आता कांदा आपण चांगला परतून घेणार आहे फास्ट गॅसवर. इथे मी एक अख्ख्या नारळाला मोठे 4 कांदे चिरले. आता एक कांदे आपण चांगले परतून घेऊया. इथे कांदा आपला भाजून झालाय. त्यामध्ये लसूण आणि आलं, लसूण आणि आलं टाकल्यानंतर आपण परत परतून घेऊया. थोडासा शिजला ना की मग परत तेलात हा मसाला परतायची गरज नाही पडत. आणि वेगळं लसूण आल्याची पेस्ट पण परतायची गरज नाही पडत नंतर तेलामध्ये. ज्यावेळेस तुम्ही भाजी कराल त्यावेळेस. कांदा, लसूण आणि आलं आपलं चांगलं परतून झाले. आपण इथं गॅस बंद करूया. त्यामधून टाकूया खोबरं आणि सगळं मिक्स करून घेऊया. आणि त्यामध्ये वरून टाकूया कोथिंबीर. कोथिंबीर देठासहित घेतली आहे, थोडेसे जास्त देठ घेतलेत. ती पण परतून घेऊया. गॅस बंद करून कोथिंबीर टाका, नाही तर मग तिचा कलर वेगळा होईल उगाच. आता हा मसाला आपण थंड करू एकदम, आणि नंतर मिक्सरला बारीक करून घेऊया. इथं आपण भाजून घेतलेलं कांदा आणि खोबरं थंड झाले. आता मी वाटून घेणार आहे हे सगळं. थोडं थोडं पाणी घालणार आणि एकदम बारीक असं वाटून घेणार आहे. इथं आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटण काढून घेतले. मिक्सरला लावूया आणि बारीक करून घेऊ. आपण खोबरं सुकं पहिलं वाटून घेतले. आता यामध्ये आपण पाणी घालून एकदम बारीक पेस्ट करून घेणार आहे. यामध्ये घालूया पाणी. एकदम असं जास्त नका घालू, थोडं थोडं पाणी घालून बारीक करा. इथे वाटण आपलं वाटून झाले. हे बघा, अशा पद्धतीने मी सगळं वाटण वाटून घेते आणि नंतर वाटून झालं की तुम्हाला दाखवते. इथं आपलं वाटण तयार आहे. हे वाटण तुम्ही कडधान्याची सुकी भाजी किंवा पातळ भाजी केली त्याला टाकलं तर खूप सुंदर भाजी होते. आणि कामाला जात असेल तर नक्की एकदा वाटण करून बघा. अगदी 10 ते 15 दिवस सहज टिकतं. आणि माझी रेसिपी आवडत असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. कमेंट करायला विसरू नका.